नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 1 जुलै 2026 ते 8 जुलै 2026पर्यंतच्या जे आपण लोकसत्ता दैनंदिन चालू घडामोडी घेतलेल्या आहेत त्यावर आधारित वीकली करंट अफेअर्सची आपल्याला टेस्ट किंवा 100 क्वेश्चनची सिरीज घ्यायची आहे. यामध्ये हा व्हिडिओ म्हणजे पार्ट फर्स्ट असणार आहे, ज्यात 50 प्रश्न असतील आणि पार्ट सेकंड हा 50 प्रश्नांचा असणार आहे. तर ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये जे प्रश्न असतील ते आपण रॅपिड फायर म्हणून प्रश्न घेणार आहोत. आणि हा व्हिडिओ बघताना तुम्ही या आधीची जी 1 ते 8 वाली सिरीज आहे ते लेक्चर्स बघणं कंपल्सरी आहे, कारण ते लेक्चर्स बघितल्याशिवाय हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह होणार नाहीत किंवा समजणारही नाहीत. तर त्यासाठी आधी ते क्वेश्चन सिरीज कंप्लीट करून घ्या, ते व्हिडिओ सिरीज कंप्लीट करून घ्या, जेणेकरून हे क्वेश्चन्स बघितल्यानंतर तुमची पूर्णपणे रिव्हिजन पण होऊन जाईल आणि हे कायमस्वरूपी लक्षातसुद्धा राहील. दुसरे कुठलेच करंट अफेअर्स करण्याची गरजही पडणार नाही. चला तर मग या सिरीजला सुरुवात करूया. हे प्रश्न आपण रॅपिड फायरमध्ये घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. तर आपल्यासमोर पहिला प्रश्न आहे, देशाचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नुकतीच जनरल धीरज सेठ यांची नियुक्ती ही देशाचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून करण्यात आलेली आहे. त्यांनी जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 2, विकसित भारत रोजगार कायदा याच्या संबंधित काही विधानं दिलेली आहेत, यांचा विचार करा. तर पहिलं विधान आहे, या कायद्याची अंमलबजावणी 1 जुलै 2026 पासून करण्यात आली. तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर या कायद्याअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना 125 दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाणार आहे. हे सुद्धा बरोबर आहे. त्याचबरोबर रोजगार, सन्मान आणि विकास हा या कायद्याचा मुख्य मंत्र आहे. हे पण वाक्य बरोबर आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे, HDFC बँकेच्या बिगर कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर राजीव कुमार यांची HDFCच्या पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. माजी केंद्रीय वित्त सचिव आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त ते यापूर्वी राहिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार वाघांच्या यशस्वी पुनर्वसनाबाबत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर यामध्ये सारिस्का व्याघ्र प्रकल्प राजस्थान हा बरोबर आहे. नवेगाव नागझिरा महाराष्ट्र हे पण बरोबर आहे. संजय दुबरी व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश बरोबर आहे. पन्ना व्याघ्र प्रकल्प ओडिसा ही चुकीची जोडी आहे, कारण ते मध्य प्रदेशमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतीच अमेरिकन सैन्यदलाच्या वैद्यकीय विभागामध्ये निवड झालेली प्राजक्ता भांबुरे बोंगाळे ही भारतीय महिला महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर ही रत्नागिरी या जिल्ह्यामधील आहे. उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पट्टी याच्या अंमलबजावणीमध्ये देशामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र हे यामध्ये प्रथम क्रमांकावर असलेले राज्य आहे. त्यानंतर RBIच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आर्थिक स्थिरता अहवालानुसार भारतीय बँकांच्या बुडीत कर्जाबाबत काही विधानं दिलेली आहेत. त्यापैकी सत्य विधान कोणते आहे असं विचारलं आहे. पहिलं विधान आहे, पुढील 3 वर्षांत बँकांचा NPA 5% वर जाण्याचा अंदाज आहे. त्यानंतर भारतीय बँकांचे एकत्रित बुडीत कर्ज प्रमाण पुढील 3 वर्षात 2% राहण्याचा अंदाज आहे. मार्च 2026 अखेरपर्यंत ग्रॉस NPA 4.1% इतके होता. बँकांचे बुडीत कर्ज प्रमाण 0 झालेले आहे. तर यामध्ये फक्त ब हे वाक्य बरोबर आहे, बाकी सर्व चुकीचे आहेत. भारतीय बँकांचे एकत्रित जे एकूण बुडीत कर्ज प्रमाण आहे ते पुढील 3 वर्षात 2% राहण्याचा अंदाज या अहवालामध्ये सांगितलेला होता. त्याचबरोबर या अहवालानुसार बँकांचे एकत्रित बुडीत कर्ज हे पुढील 3 वर्षात 2%च्या खाली राहण्याचा अंदाज होता आणि मार्च 2026 अखेर ग्रॉस NPA जे आहे ते 1.8% होते आणि तेच मार्च 2028पर्यंत 1.9% वर जाण्याची शक्यता वर्तवलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, शक्तिकांत दास यांच्याबद्दलची काही विधाने दिलेली आहेत. ते RBIचे माजी गव्हर्नर होते. तर हे वाक्य बरोबर आहे.
सध्या ते प्रधानमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव आहेत, हे पण बरोबर आहे. 2027-28साठी आर्थिक वर्षासाठी देशाचा विकास दर 8% राहण्याचा हा शक्तिकांत दास यांनी अंदाज व्यक्त केलेला हे पण वाक्य बरोबर आहे. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. शक्तिकांत दास यांनी 2027-28साठी देशाचा जो विकास दर आहे तो 8% राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. देशाच्या विकास दराच्या अंदाजाबाबत अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय निवडायला सांगितलेला आहे. शक्तिकांत दास यांनी 2027-28मध्ये 8% राहील म्हणून सांगितलेलं आहे, तर हे बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF 2027-28साठी भारताचा विकास दर 6.5 राहील असं सांगितलेलं आहे, हे पण अंदाज बरोबर आहे. IMFने 2026साठी हा अंदाज 7.6% वर्तवला आहे, हे पण बरोबर आहे. RBIने विकास दर 10%पेक्षा जास्त राहण्याचा हे वाक्य चुकीचं आहे. नुकतीच महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून कोणाची निवड झालेली आहे, तर सचिन अहिर यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, इंट्रोडक्शन अँड पॉप्युलेशन रिकव्हरी ऑफ टायगर्स इन इंडिया या देशातील व्याघ्र प्रकल्पांच्या पुनर्वसनावरील अहवाल आहे. तर खालीलपैकी कोणत्या संस्थांनी तो प्रकाशित केला आहे? तर याचं उत्तर आहे 1 आणि 2. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी हा अहवाल तयार केलेला आहे. त्यानंतर कर्करोग तपासणीसाठी आणि जनजागृतीसाठी कोणत्या जिल्ह्यात फिरत्या मोबाईल व्हॅनची सोय करण्यात आलेली आहे? तर ते रायगड जिल्ह्यामध्ये फिरत्या व्हॅनची सोय करण्यात आलेली आहे. भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालय प्रमुख पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर लेफ्टनंट राजेश पुष्कर यांची नियुक्ती दक्षिण मुख्यालय प्रमुख म्हणून करण्यात आलेली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्काराबाबत वाक्य दिलेली आहेत. 2023चा पुरस्कार कोल्हापूर विभागामधील संजय पाटील यांना देण्यात आला, हे बरोबर आहे. 2024चा पुरस्कार ठाणे विभागातील यज्ञेश सावे यांना मिळाला आहे, हे पण अगदी बरोबर आहे, म्हणून दोन्ही वाक्य बरोबर आहेत. पुढे सौर कृषी पंप स्थापनेमध्ये आणि सौर ऊर्जेच्या वापरामध्ये देशात प्रथम असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. सौर कृषी पंप स्थापनेमध्ये महाराष्ट्र राज्य हे आघाडीवर आहे आणि देशात एकूण स्थापित झालेल्या कृषी पंपांपैकी एकट्या महाराष्ट्रात 60% एवढे पंप स्थापित करण्यात आलेले आहेत. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक या संबंधात अयोग्य म्हणजे चुकीचं विधान विचारलेलं आहे. तर ग्रामपंचायत आणि नगरपंचायतीमधील 18 वर्ष वयापेक्षा जास्त वयाच्या महिलांना महिला शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळणार आहे, हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर जर ग्रामसभेने महिला शेतकरी दर्जा नाकारला तर तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अपील करता येते, हे पण बरोबर आहे. या विधेयकाअंतर्गत स्थापन होणाऱ्या राज्य संनियंत्रण समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील, तर हे वाक्य चुकीचं आहे. त्यानंतर महिला शेतकरी दर्जा मिळाल्यानंतर राज्य शासनाच्या सर्व कृषीविषयक सुविधांचा लाभ घेता येईल, हे पण बरोबर आहे. तर महिला सक्षमीकरण परिषद जी आहे त्याचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असणार आहेत आणि राज्य संनियंत्रण जी समिती असेल त्याचे अध्यक्ष मात्र मुख्य सचिव असतील आणि महिला सक्षमीकरण कक्षाचे अध्यक्ष हे कृषी सचिव असतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नुकताच अधिकृत इमिग्रेशन चेकपोस्ट याचा दर्जा मिळालेला आहे. तर हे विमानतळ देशातील कितवे अधिकृत इमिग्रेशन पोस्ट ठरलेले आहे? तर हे 38वे जे पोस्ट ठरलेलं आहे. आर्थिक वर्ष 2025-26मध्ये सर्वाधिक GST महसूल गोळा करणारे राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र. छत्तीसगड सीमेवर राबवण्यात आलेले ऑपरेशन सेफ पॅसेज खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर हे वाघांची तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याशी संबंधित हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं. VBG रामजी कायदा 2025 अंमलबजावणीनुसार देशात प्रतिदिन मजुरीचा किमान दर
किती निश्चित करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रासाठी तो किती आहे? तर देशामध्ये हा दर 300 रुपये आणि महाराष्ट्रामध्ये 317 रुपये हा ठेवण्यात आलेला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 पासून खालीलपैकी कोणता देश भारताला सर्वाधिक खनिज तेल पुरवठा करणारा देश ठरलेला आहे? तर रशिया. महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या वतीने भाविक पर्यटकांसाठी कोणती विशेष नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे? तर हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे एस.टी. संघे तीर्थाटन योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. भारताचे सध्याचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त कोण आहेत? तर मृत्युंजय नारायण कुमार हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या भागात मोठ्या प्रमाणावर प्राचीन कातळ शिल्पे आढळतात? तर कोकणामधील रत्नागिरी हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय कर प्रशासनाचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या फेसलेस स्क्रुटिनीच्या अंमलबजावणीमध्ये देशात कोणते राज्य आघाडीवर आहे? तर महाराष्ट्र हे राज्य आघाडीवर आहे. जपानच्या पंतप्रधान सनाई ताकाइची यांच्या भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार सत्यविधान ओळखा. तर जपान भारतामध्ये केवळ 100 बायोगॅस प्रकल्प उभारणार आहे, हे विधान चुकीचं आहे. भारत जपान बायोगॅस प्रकल्पाद्वारे 1000 बायोगॅस आणि सेंद्रिय खत प्रकल्पांसाठी सहाय्य देणार आहे, हे वाक्य बरोबर आहे. पंतप्रधान मोदींनी जपानच्या पंतप्रधानांचा मोठी बहीण असा उल्लेख हे पण चुकीचं आहे. केवळ संरक्षण क्षेत्रापुरता हा कार्य मर्यादित आहे, हे पण वाक्य चुकीचं आहे. तर जपानचे पंतप्रधान सनाई ताकाइची यांनी 1000 बायोगॅस आणि सेंद्रिय प्रकल्प उभारण्यासाठी सहाय्य देण्याचा निर्णय दिला आहे आणि पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा उल्लेख हा धाकटी भगिनी असा केलेला आहे. पेटंट मित्र या ऑनलाईन पोर्टल संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. हे पोर्टल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद द्वारे सुरू करण्यात आलेले आहे. देशातील वैद्यकीय संशोधन आणि नवकल्पनांना चालना देणे हा त्याचा उद्देश आहे. या अंतर्गत डॉक्टर आणि विद्यार्थ्यांना संशोधनाचे पेटंट घेण्यासाठी येणारा संपूर्ण खर्च हा सरकारी निधीतून केला जाईल. तर हे सर्व वाक्य बरोबर आहेत, म्हणजे वरीलपैकी सर्व. गायन आणि संगीत क्षेत्रामध्ये आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंतांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नुकतेच कोणता नवीन पुरस्कार घोषित केलेला आहे? तर स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार हे त्याचं उत्तर आहे. नुकत्याच घोषित केलेल्या स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप काय आहे? तर 10 लाख रुपये रोख, शाल आणि सन्मानचिन्ह हे यामध्ये दिले जाणार आहे. महिलांना शेती क्षेत्रात स्वतंत्र कायदेशीर ओळख देणारे महिला शेतकरी प्रमाणपत्र देणारे देशातील पहिले राज्य कोणते? याचं उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण विधेयकाच्या पात्रतेसंबंधी चुकीचे वाक्य शोधायला सांगितलेले आहे. राज्यातील महापालिका नगरपालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील महिला यास पात्र असतील, बरोबर आहे. परराज्यातून आलेल्या महिला मजुरांना देखील या अंतर्गत शेतकरी राज्य दर्जा तर नाही, हे वाक्य चुकीचं आहे. या कायद्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य शेतकरी निधीची स्थापना केली जाणार आहे, पण बरोबर आहे. शेतमजूर किंवा भूमिहीन असलेल्या महिलांनाही या कायद्याने कायदेशीर मान्यता मिळू शकते, हे पण बरोबर आहे. भारतासोबत आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी जपानने भारताच्या किती सामरिक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर याचं उत्तर आहे 17 क्षेत्रे. महाराष्ट्र राज्याचे वर्तमान कृषी मंत्री कोण आहेत? तर दत्तात्रय भरणे हे त्याचं उत्तर आहे. भारत जपान दरम्यान झालेल्या ऊर्जा सुरक्षा कराराअंतर्गत खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर यामध्ये बॅटरी तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, अणुऊर्जा आहे, कोळसा खाण व्यवस्थापन हे नाही आहे.
त्यामुळे याचं उत्तर असेल 1, 2 आणि 3. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने सुरू केलेल्या पेटंट मित्र उपक्रमाचे मुख्य लाभार्थी खालीलपैकी कोण असू शकतात? तर वैद्यकीय महाविद्यालये, नोंदणीकृत डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आणि खाजगी फार्मा कंपन्या. तर हे 1, 2, 3 बरोबर आहे. खाजगी फार्मा कंपन्या यामध्ये नाही आहेत, त्यामुळे याचं उत्तर आहे 1, 2 आणि 3. वाक्य बरोबर. महाराष्ट्र सरकारच्या महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकानुसार अधिकृत महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळाल्यास महिलांना कोणत्या सुविधांचा लाभ घेता येईल? तर सुलभ बँक कर्ज आणि पीक विमा बरोबर आहे. विविध कृषी योजना आणि शासकीय अनुदान हे पण बरोबर आहे. शासकीय खरेदी गोदाम सुविधा हे पण बरोबर आहे. कृषी विस्तार सेवा आणि बाजारपेठ सुविधा हे पण या अंतर्गत मिळणार आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे. नुकत्याच झालेल्या भारत जपान द्विपक्षीय बैठकीत तंत्रज्ञान आणि आर्थिक सुरक्षेला चालना देण्यासाठी कोणत्या क्षेत्रातील सहकार्याविषयी संयुक्त निवेदन जारी करण्यात आलेले आहे? तर यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यासाठी संयुक्त निवेदन जारी करण्यात आलेलं आहे. जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांच्या भारत भेटीदरम्यान खालीलपैकी कोणत्या वाहतूक क्षेत्रातील पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी आवश्यक चौकट निश्चित करण्यात आलेली आहे? तर जलवाहतूक आणि विमा क्षेत्र हे याचं उत्तर आहे. महाराष्ट्र रोजगार हमी उपाययोजना संदर्भात विधाने विचारात घ्या. केंद्र सरकारच्या VBG रामजी योजनेत मिळणाऱ्या 125 दिवसांशिवाय उर्वरित 75 दिवसांच्या रोजगाराची हमीही राज्य शासन देणार आहे. बरोबर आहे. या योजनेमध्ये केवळ अकुशल कामगारांवरच विशेष भर दिला जाणार आहे. हे वाक्य चुकीचं आहे. पारदर्शकता आणण्यासाठी यामध्ये बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि अवकाशीय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हे पण बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर फक्त 1 आणि 3 बरोबर असे आहे. केंद्र सरकारच्या निर्गुंतवणूक धोरणाबाबत विधाने अभ्यासा. पश्चिम आशियातील भूराजकीय संकट आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमतीमुळे उद्भवलेल्या आर्थिक अस्थिरतेवर मात करण्यासाठी सरकारने LICमधील हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. बरोबर आहे. आर्थिक वर्ष 2026-27च्या पहिल्याच तिमाहीमध्ये सरकारने निर्गुंतवणुकीद्वारे 16,000 कोटी रुपये उभारले. हे पण बरोबर आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील ही कमाई गेल्या 3 वर्षातील विक्रमी नोंद आहे. हे पण विधान अगदी बरोबर आहे. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल अर्थव्यवस्थेबाबत व्यक्त केलेल्या धोक्यांविषयी विधाने विचारात घ्या. क्रिप्टो व्यवहारांमध्ये पैशांचा मुख्य स्रोत शोधणे अत्यंत कठीण असते, त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. बरोबर आहे. देशाबाहेरून ऑपरेट करणाऱ्या कंपन्या, परदेशी कंपन्यांवर नियंत्रण ठेवणे क्रिप्टो अर्थव्यवस्थेमुळे अशक्य बनते. हे पण बरोबर आहे. RBIने क्रिप्टोकरन्सीला भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर असल्याचं म्हटले आहे. हे विधान चुकीचं आहे. याचं उत्तर असणार आहे फक्त 1 आणि 2 बरोबर. आणि याचं आपल्याला विचारलं आहे की चुकीचे विधान, तर 3 हे विधान चुकीचं आहे. भारत आणि जपानमधील राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कोणते वर्ष साजरे करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे 2027. केंद्र सरकारच्या रामजी योजनेला पूरक म्हणून महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर विकसित महाराष्ट्र रोजगार योजना. महाराष्ट्र रोजगार हमी उपाययोजना अंतर्गत राज्य सरकार एकूण किती प्रकारचे कामे उपलब्ध करून देणार आहे? तर याचं उत्तर आहे 318. केंद्र आणि राज्याच्या संयुक्त सहभागाने ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी 1 जुलै 2026 पासून कोणता नवीन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे विकसित पंचायत विकसित महाराष्ट्र उपक्रम. भारतातील पहिल्या एशियाटिक सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे जॉन विल्यम जोन्स यांनी.
मुंबई एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणाद्वारे करण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे जेम्स मॅकिंटॉश. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2026-27 साठी निर्गुंतवणुकीचे टार्गेट किती रुपयांचे ठेवलेले आहे? तर याचं उत्तर आहे 80,000 कोटी. सेबीच्या नियमानुसार सरकारला 2027 पर्यंत LICमध्ये आपला हिस्सा किती टक्क्यांच्या खाली आणणे बंधनकारक आहे? याचं उत्तर आहे 90% खाली. पंजाब अँड सिंध बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये भारतात सरकारचा हिस्सा किती टक्क्यांपेक्षा जास्त आहे? तर याचं उत्तर आहे 75% जास्त हिस्सा भारत सरकारचा आहे. तर ही होती आपली 1 ते 8 जुलैपर्यंतच्या ज्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील चालू घडामोडीची आपण सिरीज घेतलेली आहे, त्यावर आधारित फर्स्ट वीकमधील क्वेश्चन सिरीज. ह्याचा पार्ट हा फर्स्ट होता. यामध्ये 50 प्रश्न आपण कंप्लीट केलेले आहेत. पुढच्या पार्टमध्ये आणखी 50 प्रश्न असतील. अशी ही आपली 100 प्रश्नांची सिरीज असणार आहे. जर तुम्ही नवीन असाल आणि ती सिरीज 1 ते 8पर्यंतचे जर व्हिडिओ लेक्चर्सवर पाहिलेले नसतील तर ते पाहून घ्या. ते लेक्चर्स पाहिल्यानंतरच ही सिरीज कंप्लीट करा, कारण ती माहिती ऐकल्याशिवाय आणि त्याचा अभ्यास केल्याशिवाय हे प्रश्न सॉल्व करता येणार नाहीत. आणि ते एकदा जर तुम्ही लेक्चर्स बघितले तर हे प्रश्न सॉल्व करणं सोपं जाईल आणि पूर्णपणे तुमची रिव्हिजन पण होऊन जाईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे प्रश्न महत्त्वपूर्ण वाटले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.